सर्व पक्ष मिळून या ठिकाणी आम्ही एक आंदोलन घेऊ. आंदोलन तर नाही घेणार, पण पहिले गुन्हा दाखल करणार आता. या ठिकाणी खोटे डॉक्युमेंट्स काढून शासनाची कोट्यावधींची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे. त्या सगळ्या अधिकारी आणि जो कोण बिल्डर आहे त्याची पण माहिती मारली येते. त्यांनी कुठेतरी काही ठिकाणी फ्रॉड केलेला आहे असं कानावर आलं आहे. अजून अधिकृत माहिती नाही. या सारख्याच कामाखाली फ्रॉड केलेला आहे. पुण्याच्या कोथरूड भागात SRAच्या नावाखाली एक मोठा स्कॅम चालू आहे आणि हा जो स्कॅम आहे तो बिल्डर्सने केलेल्याचा आरोप आपल्याला समजत आहेत. आणि हे सगळे जी घटना आहे ते उघडकीस आणले आहेत शिवसेनेच्या मंगलताई सोनटक्के यांनी आणि रोहित महाराज देशमुख यांनी. तर आता आपल्यासोबत मंगलताई देखील आहेत, त्या इथल्या स्थानिकच आहेत आणि त्यांनी हा स्कॅम उघडकीस आणला. पण त्यांच्याकडनं व्यवस्थितपणे जाणून घेऊयात की हा स्कॅम नेमका कोण करतंय आणि केव्हापासून या स्कॅमची सुरुवात झालेली होती. ताई नमस्कार. आत्ता आपण बघतोय की आपल्याकडे बरेचसे डॉक्युमेंट्स देखील आहेत की बिल्डरने बऱ्याचशा म्हणजे खूप विविध घोटाळे केलेत ह्याच्या माध्यमातून. तर नेमका इथे समस्या ही केव्हापासून सुरू झाली आणि ह्याच्यामध्ये कोणाचे हात आहेत? इथं जवळजवळ 2000 SRA हा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. त्याचे सर्व डॉक्युमेंट्स आहेत आपल्याकडे. आणि आत्ता 2023 एप्रिलला इथं सर्वे जो झाला तो अद्याप चुकीचा झालेला आहे. आयात लोकांना इथं आणून बसवलेला आहे. तर त्या आयात लोकांना न घेता माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की इथला जो स्थानिक नागरिक आहे त्यांचा विचार पहिला बिल्डरनी करायला हवा आणि ज्यांनी काही चुकीचा हा सर्वे केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. पण ताई स्कॅम झालं म्हणजे नेमकं इथे काय घडतंय? म्हणजे इथं घरं कमी आहेत. ॲक्च्युली घरं इथं कमीत कमी 165 ते 70. परंतु आत्ता इथं घरं दाखवण्यात आली आहे 450च्या आसपास. 450च्या आसपास. आणि घरं किती आहेत? 165 ते 165 पर्यंत. 1995 सालापासून जर आपण बघितले इथले स्थायिक घरं तर 165 घरं आहेत. आणि आत्ताचे घरं आहेत ते 450. पण हे असं का करण्यात येते मग? आता हे रिडेव्हलपमेंटला चाललंय म्हणून. आता हे असं का करण्यात आलं याचं उत्तर तर खरं अधिकाऱ्यांनी द्यावं या बिल्डरनी द्यावं. संबंधित अधिकारी कोण आहेत? म्हणजे कुठल्या एखाद्या पॉलिटिकल पक्षाचे आहेत का काय? म्हणजे कोण आहेत ती लोक? आता इथं पॉलिटिकल पक्ष किंवा हे असं म्हणता येणार नाही. जे कोणी इथं स्थायिक आहेत त्यांनी हे काम हाताशी घेतलेलं होतं आणि त्यांनीच त्याचं उत्तर द्यावं मला असं वाटतं. पण ह्या गोष्टीची दखल घेत तुम्ही कोणाकडे वरपर्यंत ही गोष्ट पोहोचवली होती का आतापर्यंत? SRAच्या ऑफिसला मी वारंवार त्यांना निवेदनं देत आहे. आत्ता एक 15 दिवसापूर्वी रोहित भाऊ मारणे आणि आम्ही आणि अनेक स्थानिक लोक आम्ही SRAला जाऊन सनी निवेदन दिलं आहे. पण तिथंही आम्हाला काही त्यांच्याकडनं माहिती मिळालेली नाही किंवा अद्याप लास्टची लिस्ट जी लागली अंतिम यादी लागली तर ती स्थानिक लोकांपर्यंत आली का नाही हाही माझा प्रश्न आहे. तर लोकांना कळेल ना की अंतिम यादीमध्ये आमचं नाव आहे किंवा नाही आहे हेही लोकांना समजलं पाहिजे. तर तुम्ही जसं म्हणताय की ते 165 पर्यंत जी घरं आहेत आणि 400 दाखवली जात आहेत. तर मग हे करत असताना आता हे जर पाडणार असतील किंवा आता ही रिडेव्हलपमेंटला जाणार असतील तर संबंधित अधिकारी येऊन व्यवस्थितपणे मोजणी करत नाही आहेत का? ह्याच्यामध्ये कुठे काय गोडबंगाल आहे का? मला तर गोडबंगालच वाटतोय. कारण ज्या प्रकारे हा सर्वे झाला जिथं घरंही नाही आहे तिथं घरं दाखवण्यात आली. रस्ता होता एक चाळीमध्ये तो रस्ताही अक्षरशः बंद करून तिथंही घरं दाखवण्यात आलेली आहे. बंद रस्त्याला घरं दाखवली? हो, बंद रस्त्याला सुद्धा घर दाखवली. भिंती आहे 10x10च्या भिंती आहेत. तर त्या 10x10च्या भिंतीला सुद्धा दरवाजे टाकून घरं दाखवण्यात आली आहे आणि ते पात्र झालेली आहेत. पात्र झालेली आहेत. तुम्ही पात्र झालात का? आपण जिथं बसलो आहोत तुम्ही पात्र झालात का? माझं पात्र झालेलं नाही आता. का? आता ते अधिकाऱ्यांनाच माहिती का केलं नाही. किती घरं पात्र आणि अपात्र टोटल आता इथं बघायला गेलं तर? आत्ता तरी अंदाजे पात्र घरं आयात ते जास्त, स्थानिक कमी आहेत. स्थानिक लय झालं तर 20-25 घरं स्थानिक पात्र झालेली आहे आणि आयात जास्तीत जास्त घरं पात्र झालेली आहेत. तर आता इथं आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार इथे 6 ते 7 दुकानं आहेत आणि दाखवली मात्र 30 ते 40 आहेत. तर मग आता ह्याच्यामध्ये म्हणजे नॉन रेसिडेन्शियल पण आपण दुकानं बघायला गेलं तर नॉन रेसिडेन्शियल आहेत म्हणजे बिगर रहिवासी. तर मग त्याच्यामध्ये दुकानं पण तशी दाखवली जातात आणि घरं पण तशी दाखवली जातात. म्हणजे ह्याच्यामध्ये नेमकं कोण इन्व्हॉल्ड आहे आणि कोणावरती कारवाई इथून पुढे झाली पाहिजे ह्याच्यावरती? जेव्हा कारवाई पहिली गोष्ट आपले जे सर्वेक्षक असतात
SRXचे. आणि हे फक्त इथल्या SRX नाही आहे, ही माझ्याकडे संपूर्ण अशी लिस्ट आहे या SRXची. अशा 3 ते 4 SRX प्रकल्प या कोथरूडमध्ये चालू आहेत. यामध्ये सगळ्यात पहिलं सर्वेक्षकवर कारवाई झाली पाहिजे. सर्वेक्षकांचं नाव काय? सर्वेक्षकांचं नाव आत्ताचे कोण आहेत ते माहिती नाही. तत्कालीन मला वाटतं कोणतरी साखरे का कोणतरी होते, पण एक श्युरिटी नाही घेत. पण जो कोण आहे सर्वेक्षक पदावर त्या ठिकाणी, म्हणजे आज ही कधी लागली आहे लिस्ट तयार दिनांक 7 मार्च 2024. तर त्या तारखेमध्ये जो कोणी सर्वेक्षक असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यानंतर प्रांत तहसीलदार, झोपडपट्टी पुनर्वसनच्या दुसरे नाही, झोपडपट्टी पुनर्वसन आणि उपजिल्हा झोपडपट्टी पुनर्वसनचे प्रांत तहसीलदार आणि झोपडपट्टी पुनर्वसनचे उपजिल्हाधिकारी तक्ता सक्षम प्राधिकारी क्रमांक 3चे या तिघांवर आणि जो कोणी विकासक बिल्डर आहे ज्यांनी अशा पद्धतीने एकदम फ्रॉडगिरी चालू आहे. आणि हे काही फक्त ह्याच SRX नाही, माझ्याकडे असे 4 SR आहेत ज्या ठिकाणी एका घराला 4 दरवाजे दाखवलेत. आता या ठिकाणी भिंत आहे, एका घराला 4 दरवाजे दाखवले, ह्याच्या म्हणजे ह्यातनं नेमकं निष्पन्न काय होणार आहे की एका घराला जर 4 दरवाजे दाखवले जाणार असतील तर ह्याच्यातनं निष्पन्न काय? उदाहरणार्थ मी बिल्डर आहे, मला सरकारचे पैसे देणार आहे, पण मला माझ्या मनामध्ये हवं आहे की मला अजून जास्त पैसे कमवायचे आहेत. तर तुमच्याकडून मी 10-15 लाख घेणार. आज कोथरूडसारख्या एरियामध्ये कोण कुणाला टॉयलेट एवढी पण जागा सोडत नाही, एका फरशी एवढी. आज तुम्हाला 4, 5, 10, 12 लाखात किंवा 1 RK 1 BHK मिळत असतील तर काय कुणाला दुखणार आहे? त्यामुळे एका घराला माणसं पण 3 दरवाजे दाखवतात, पण माणसांना हे हव्यासापोटी प्रवृत्त करणारे हे बिल्डर आहेत. ह्यांच्यावर पहिले कारवाई झाली पाहिजे, नंतर हे जे सगळे SRX आहेत. अहो मी सांगतो, आम्ही आत्ता गेलो होतो 10-15 दिवसाआधी, त्या SRXचा जो आत्ताचा तिथला एक अधिकारी होता त्याच्याकडे माझा मोबाईल नंबर सेव्ह होता ऑलरेडी. हे सगळे इथे या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे, कांबळ्यांना पण माहिती आहे. त्याच्या मोबाईलमध्ये माझा नंबर सेव्ह होता. कसं काय? म्हणजे मी मागच्या वेळेस आपण जो इंटरव्ह्यू घेतला आणि जे मी पोस्ट वगैरे टाकल्या, काय म्हणते पुणे बांधकाम पाडणार रोहित मारणे, तर ह्या सगळ्यांना एक भीती निर्माण झालेली आहे की आपला पण नंबर आहे का, असू शकतो का? आणि सगळ्यांचा नंबर आहे असं कुणाचा नाही, सगळ्यांना आम्ही पद्धतशीर त्यांच्याकडे कार्यक्रम करू. शासनाची फसवणूक चालू आहे. आज तुम्ही खोटे डॉक्युमेंट, जर तुम्ही या ठिकाणी राहतच नाही आहे तर तुमच्या नावाचे खोटे डॉक्युमेंट्स काढून तुम्हाला ते शासनाची फसवणूक करून जर तुमची घरं दाखवली जातात, हे फसवणूक आहे ना शासनाची, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. SR ऑफिसचा मुख्य अधिकारी कोण आहे आत्ता? SRXचे मुख्य CEO जे आहेत सतीश कुमार खडके, ते आत्ता आलेले आहेत. त्याच्या आधी आपले हे होते, काय त्यांचं नाव पण आठवत नाही त्याचं, पण आत्ताचे जे आहेत खडके आहेत, खडकेंना पण लेटर गेले की लेटर त्या ठिकाणी आहे आमचं, आत्ता गेलेलं आहे की कारवाई झाली पाहिजे. पण अद्याप अजून आम्हाला त्याच्यावर हे लेटरची तारीख आपल्याला 20/1 म्हणजे मागच्या महिन्याचं आहे 2026. मग खडकेंचं याच्यावरती काय म्हणणं काही आहे? उत्तर आलेलं नाही, खडकेंचं आम्हाला काही उत्तर आलेलं नाही. प्लस त्यावेळेस तुम्ही आता म्हणता की खडके आत्ता आलेले आहेत आणि आत्ता लगेच नाही आले, एक त्यांना पण आता म्हणजे हे सगळं स्कॅम सुरू व्हायच्या अगोदरपासून ते नव्हते इथं, हे यांची बदली आत्ता इथे झाली असेल किंवा आत्ता आले असतील वर्षभर, पण हे स्कॅम त्याच्या अगोदरपासून चालू आहे. तर हे केव्हापासून चालू, पण स्कॅम किती तारखेपासून नेमका चालू किंवा कितव्या वर्षापासून चालू आहे? 2010 पासून चालू आहे. पण मी काय म्हणतो 2010 पण सोडून देऊ, ही लिस्ट लागली कधी आहे 2024. आणि याचा जर आपण सखोल अभ्यास केला त्याला टेंडरचं कधी मिळालं असेल जास्तीत जास्त 2023 पासून. फॉर्म त्याने आत्ताच भरायला घेतले ना SRXचे. म्हणजे मग मागचे जे अधिकारी हे होते, मागचे जे अधिकारी होते ते पण त्याच्यामध्ये सामील असण्याची शक्यता आहे. आणि आत्ता हे जे खडके आहेत ते ह्याच्यावरती मौन बाळगून आहेत. हा, ते मौन का बाळगू नये हा पण प्रश्न आहे. जर आम्ही तुम्हाला एखादं, मी म्हणतो मी पक्षाचे लेटर रेडी केले ते सोडून देतो, मी तुम्हाला साधं लेटर रेडी देतो, कोऱ्या कागदावर लिहून देतो एक सामान्य नागरिक म्हणून, तरी तुम्ही त्याला 14 दिवसाच्या काही ना काहीतरी उत्तर देणं हे बंधनकारक आहे प्रत्येक सरकारी ऑफिसरला. पण तुम्ही आज महिना होता आला, तुम्ही आम्हाला काहीच उत्तर दिलं नाही, काही कारवाई करा म्हणले, आंदोलनाची भाषा त्यात टाकली आम्ही, तरी तुम्ही आम्हाला काही त्याच्यावर उत्तर देत नाही. शेवटी आम्ही काल परवा एकनाथ शिंदे साहेबांना ते लेटर दिलेलं आहे. शिंदे साहेब गृहमंत्री आहेत, गृहनिर्माण मंत्री आहेत. त्यांनी जे सांगितलं 550 स्क्वेअर फुटाचं घर आम्ही प्रत्येकाला घेणार, पण ते 550 कोण किंवा जे त्या ठिकाणी राहतात हां, असे बाहेरून आयात केलेले इथं आले, बिल्डरनी जे आपापल्या पैशासाठी जे बाहेरून आणलेली इथं लोक बसवली, त्या लोकांना आम्ही घरं मिळून देणार नाही. स्पष्ट इशारा आहे बिल्डरला. आणि हा एका नाही
जिथं जिथं कोथरूडमध्ये SRA चालू आहे 4 ठिकाणी तर माझ्या माहितीमध्ये आहेत. त्या 4ही बिल्डरला मी तुमच्या माध्यमातून इशारा देतो की बाबा अशा पद्धतीने जर कोण खोटे फॉर्म भरून देत असेल, शासनाची फसवणूक करत असेल, तर आज पुणे महापालिकेला आमचा विरोधी पक्ष आहे. आता आमचा एकही उमेदवार या ठिकाणी नाही. विरोधात असल्यामुळे नागरिकांचे आवाज आम्ही आहोत. त्या ठिकाणी आम्ही 100% नागरिकांसाठी प्रयत्न करत राहू आणि तुम्हाला असं जो शासनाची फसवणूक जी चालू आहे ती आम्ही करून देणार नाही. जे आत्ता आपण या ठिकाणी बघू शकतो की शिवसेनाचं ऑफिशियली लेटर हेड देखील इथल्या संबंधित अधिकाऱ्याला, म्हणजे ज्यांचं नाव आहे सतीश कुमार कमल दत्तात्रय खडके, यांना ऑफिशियल असं शिवसेनेचं लेटर हेड देखील देण्यात आलं होतं आणि ही तारीख आहे 20/1/2026. तरी देखील आत्तापर्यंत त्यांचा काहीही रिप्लाय यांना आलेला नाही आहे. म्हणजे एका पक्षाचं लेटर हेड जाऊन सुद्धा जर त्यांचं इथे दुर्लक्ष होत असेल तर मग सामान्य नागरिकांचे, आता फॉर एक्झाम्पल हा आपण एक त्रास 2 मिनटं बाजूला ठेवला, काय नाव आहे, अर्चना यादव यांची चौकशी झाली पाहिजे. त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी होत्या, कारण का त्यांनी जर सर्वे तत्कालीन, कारण त्यांच्या सही शिक्का या ठिकाणी आहे, जर त्यांनी त्या ठिकाणी जर नीट बघून हा सर्वे केला असता तर कदाचित हा प्रकार घडला नसता. पण मला वाटतं की त्यांना काहीतरी वरतून त्यांना मेवा मलाही काही मिळाले असेल, त्यामुळे त्याही मग बाळगून असतील. मग आत्ता त्या ठिकाणी मी आत्ता जाऊन आलो त्या नाही आहेत मला वाटतंय. आता कोणते नवीनच मॅडम त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे हे टाळाटाळीचं म्हणजे आता या ठिकाणी किती जण आहेत, उपजिल्हाधिकारी एक आहे, अजून एक सर्वेक्षक एक आहे, प्रांत तहसीलदार आणि हा बिल्डर मिळून, आणि हा बिल्डर आणि त्यांचे अजून कोणी असतील लागे संबंध कोण असतील, स्थानिक त्यांचे कोण असतील, आम्हाला त्यांच्याशी काही घेणं नाही. आम्हाला स्थानिक नागरिकांचं पण काही आम्हाला त्यांचं हे नाही आहे. उलट त्यांना घरं मिळावीत हीच आमची अपेक्षा आहे. उलट जे 350-400 जे देत होते शिंदे साहेबांनी 550 केलेले, म्हणजे आम्ही वाढवूनच देतोय घर. लोकांना लिगली झालं पाहिजे, लिगली झालं पाहिजे. म्हणजे आता या ठिकाणी SRAची जी अलॉटेड जागा असेल तर त्याच्यामध्ये जो बिल्डर आहे तो स्वतःचा देखील तिथं फायदा बघतोय. आपल्याला असं समजतंय की जर एखादी जागा SRAसाठी अलॉटेड असेल तर ती फक्त आणि फक्त SRA पुरतीच मर्यादित राहणं अपेक्षित आहे. पण त्याच्यामध्ये SRA जे आहे ते जाणून बुजून कानाडोळा करतंय का बिल्डर आणि SRAची हात मिळवणी झालेली, SRAचे जे कोणी अधिकारी असतील त्यांची, त्याच्यामुळे ह्या बिल्डरला पण खायला मिळतंय आणि SRAचं पण जाणून बुजून दुर्लक्ष इथे करण्यात येते. आपल्याला स्पष्टपणे चित्र दिसून येतंय. आणि आता हे जे लेटर हेड आपल्याकडे आहे, परत कमिंग बॅक टू द पॉईंट, ह्याच्यामध्ये खडके साहेब जे आहेत इथले, त्यांनी अजूनपर्यंत उत्तर दिलेलं नाही आहे. शिवसेनेचं लेटर हेड आहे. एखाद्या समजा फॉर एक्झाम्पल कॉमन पीपलनी, म्हणजे जर सामान्य नागरिकांनी जर इथे त्यांचा प्रॉब्लेम मांडण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेच्या लेटर हेडला इथं महत्त्व दिलं जात नाही. मग सामान्य नागरिकांनी पण जायचं कुठं? शिवसेनेचं म्हणजे ज्या पोस्टवर बसलेत ना खडके साहेब, त्या विभागाचाच मंत्री आमचा माणूस आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेब. म्हणजे जर आम्ही शिंदे साहेबांना या गोष्टीबद्दल काही कल्पना दिली मी आत्ता दिलेली आहे आणि मी त्यांना भेटून पण त्यांना सांगितलेलं आहे आणि भेटून अजून त्यांना कानावर घालणार. कारण का आता ते ZP इलेक्शन होते म्हणून आम्ही एवढ्या जास्त साहेबांना त्रास नाही दिला. आता एका 2-3 दिवसात पण या गोष्टीची दखल शिंदे साहेबांनी घेतली होती का ज्यावेळेस तुम्ही निवेदन देण्यात त्यांना दिलं होतं? आता ZPच्या इलेक्शन्समुळे ते बिझी असतीलच, पण काहीतरी त्यांचा रिप्लाय आला होता का आतापर्यंत? शिंदे साहेबांनी सांगितलं की त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घ्या, पण आम्ही पण जास्त काही हे नाही केलं. ते आता काय मिनिमम 4 दिवस राहिले होते. आता व्यवस्थितपणे शिंदे साहेबांपर्यंत हा मुद्दा केव्हापर्यंत पोहोचला, ह्याच्यावरती काय ऍक्शन शिंदे साहेबांकडनं घेण्यात येईल असं तुम्हाला वाटतंय? काय तर परवातीची SRA साहेबांनी अर्ध्या रात्री जांभवली नागरिकांचा विरोध असताना. बरोबर. तुम्ही सगळ्यांनीच बातम्या लावल्या त्या. म्हणजे साहेब हे फक्त नागरिकांसोबतच आहेत, जिथं नागरिकांचं भलं आहे तिथं साहेब आहेत. त्यामुळे जर आम्ही जर शासनाची आणि फसवणूक होत असेल तर 100% साहेब आमच्या बाजूनेच राहणार ना उभे. असं कोण माणूस आहे की कोट्यावधींचा घोटाळा चालू आहे या ठिकाणी आणि तो बिल्डरला पाठिंबा देतोय? साहेब कधी तसं करणार नाही. उलट त्याने आमची तर एवढी अजून तर आम्हाला चांगलाच रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि त्या दिवशी पण ते बोलले की बाबा जे काय असेल त्यांच्या PMनं सांगितलं होतं, जे काय असेल लवकर काम थांबवा आणि त्यांच्या स्थानिक नागरिकांच्या मनासारखं करा. आणि एका या ठिकाणी स्थानिक नागरिकांना पण अजून विचारात न घेता काही लोकांना जे ॲक्च्युअल राहतात, आज ते खाली थांबलेले आहेत, आमचे मित्र आहेत, त्यांनाही घरं इथं अजून फॉर्म भरून घेतलेला नाही. स्थानिक असून सुद्धा स्थानिक असून पण तुम्हाला मुलगा एक आहे, कशाला पाहिजेत तुम्हाला मुलं? त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत ना, तो कधीही राहिला एवढे. पण इथे मग ठराविक लोकांना डॉक्युमेंट विचारले जातात, ठराविक लोकांना सर्रासपणे दिले जातात घरं, ते जनते नसताना सुद्धा. एक पॉईंट माझं मांडायचं राहिलं आहे की या ठिकाणी
ह्या एसआरएला सगळ्यात मोठी जो डॉक्युमेंट कुठे लागेल तो टॅक्स पावती आहे. तो टॅक्स पावती ही 40 ते 50 हजार रुपये आहेत या ठिकाणी हे काढून घेतात. ते काढून घ्यायला त्या टॅक्स अधिकाऱ्याची पण चौकशी झाली पाहिजे. आत्ता जेवढे एसआरएला मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की बाबा ज्या ठिकाणी एसआरएला यांनी जे ॲप्लाय केलेले ज्या टॅक्स पावत्या वापरण्यात आल्या आणि ज्या टॅक्स अधिकाऱ्यांनी त्या केलेल्या आहेत त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. 50,000 रुपये टॅक्स पावत्या काढलेल्या आहेत. टॅक्स पावती हा एसआरएचा सगळ्यात मोठा पुरावा मानला जातो. दुसरी काही नाही. तुम्ही ती लिस्ट जर पाहिली ना तर त्यात पण पहिल्या टॅक्स पावतीचा नंबर येतो, मग बाकीचे डॉक्युमेंट्स. तर 50,000 रुपयात तुम्हाला या ठिकाणी खोटे डॉक्युमेंट्स काढून शासनाची कोट्यावधींची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे असं मी मान्य करतो की ह्यांनी मान्य नाही सॉरी मी या ठिकाणी जाहीर करतो की कोट्यावधीची फसवणूक यांनी केलेली आहे. यांची सगळ्यांची चौकशी करून आणि मी 2-3 दिवसात या सगळ्यांवर फ्रॉडचा गुन्हा पण दाखल करणार आहे. आज उद्या जर आम्ही 2 दिवस आम्ही सगळे प्लॅनिंग करून आम्ही सर्व एकत्र बसून आणि सर्वपक्षीय पण मिळून आम्ही या ठिकाणी ह्या सर्व पक्षीय म्हणतात, पण याच्यामध्ये जर विरोधी पक्ष किंवा कोण जर इन्व्हॉल्व असेल तर ते लोक कशाला याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील? सर्व पक्षीय जर असेल तर 1-2 मांडगुळं नाही आली म्हणजे सगळेच आले असं नाही ना. बाकीचे पण आहेत ना विरोधक. आम आदमी पार्टी आहे, राष्ट्रवादी आहे, 2-3 सोडून देतो आम्ही, देवाला सोडली. मग बाकीचे काय आहेत ना आमच्यासोबत. आणि असं कोणीही नाही. जिथं नागरिकांसाठी असतात ना त्या ठिकाणी सगळे एकत्र एक असतात राजकारण विसरून. आणि सर्व पक्ष मिळून या ठिकाणी आम्ही एक आंदोलन घेऊ. आंदोलन तर नाही घेणार, पहिले गुन्हा दाखल करणार आत्ता या सगळ्या अधिकारी आणि जो कोण बिल्डर आहे त्याची पण माहिती मारली येते. त्यांनी कुठेतरी काही ठिकाणी फ्रॉड केलेला आहे असं कानावर आलं आहे. अजून अधिकृत माहिती नाही. या एसआरएच्याच कामाखाली फ्रॉड केलेला आहे. अजून अधिकृत माहिती आली तर ती पण आपण तुमच्यामार्फत पुढे सांगू. तर अद्याप ह्या सगळ्या लोकांवर कारवाई होईल. एसआरएच्या अंतर्गत शासनाची फसवणूक कशा पद्धतीने चालू आहे आपण इथे बघू शकतोय. आणि आता या गोष्टीची मला आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती करायची आहे की या गोष्टीमध्ये लवकरात लवकर तुम्ही लक्ष घाला साहेब. आणि या माध्यमातून जी शासनाची आणि जी नागरिकांची देखील फसवणूक या ठिकाणी होत आहे त्याच्यावरती लवकरात लवकर तत्काळ कारवाई देखील झाली पाहिजे. न्यूज.साठी मी अंशु काशीद.